उजेडाची पाहे वाट अंधारातली दिवटी. उजेडाची पाहे वाट अंधारातली दिवटी. तिला नाही ठाव बये परकाश तिच्या पोटी. जरी अंधारली रात, जरी अंधारली रात, ज्योत आहे तुझ्या आत. चाल चाल हिमतीने बघ उजळेल वाट. हाय, मी मुक्ता बाम, लेखिका, दिग्दर्शिका, अभिवाचिका. एक बाम तीन काम अशी मी माझी ओळख सांगते. पण मला असं वाटतं की लेखन ह्या सगळ्याचा खूप गाभा आहे आणि अगदी याच्याशी निगडीत ह्या 1-2 वर्षांमधली ओळख किंवा कामं सांगायची झाली तर मराठी झी5वर बाई तुझ्या पायी नावाची जी वेबसिरीज आहे तिचं मी सहलेखन आणि गीतलेखन केलं आहे. आजीबाई जोरात नावाचं मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक आहे ज्याच्यासाठी मी दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम केलं. आणि उत्तर आणि असंभव हे 2 अत्यंत चर्चित चित्रपट आहेत मराठीतले आत्ताचे, ज्यांच्यासाठी मी दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम केलं. शिवाय NCPAचा दर्पण नावाचा खूप मोठा फेस्टिवल असतो, तर त्यासाठीच्या अंतिम फेरीमध्ये मी लिहिलेली खोली नावाची संहिता यावर्षी सिलेक्ट झाली होती. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की खूप आधीपासून मी लिहित आले आणि लेखन अगदी लहान असताना माझा छंद होता. तेव्हापासून आता लेखन हे प्रोफेशन इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. आणि जरी लेखन मी आता पूर्ण वेळ करत असले तरीसुद्धा इतर छंद जोपासायला पण मला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की इन अ वे लेखनासाठी त्यांची खूप मदत होते. एक मी खूप लहानपणी ऐकलेली गोष्ट माझ्या कायम लक्षात आहे. एका ऋषींची गोष्ट आहे. त्यात असं म्हटलं आहे की तुम्हाला जे मूळ काम करायचं आहे त्याच्याशी निगडीत जितक्या कला तुम्ही आत्मसात कराल तितकं तुम्हाला ते काम करताना अधिक जास्त चांगल्या पद्धतीने ते पोचवता येतं किंवा ते जास्त सशक्त आणि प्रगल्भ होतं. तर त्या अनुषंगाने ह्या ज्या बाकीचे सगळे हे जे छंद आहेत ते खूप महत्त्वाचे मला वाटतात. त्यातला एक खूप वेगळा छंद असा की मला फिरायला आवडतं. तर तो वेगळा अशासाठी आहे की मला टिपिकल असे टुरिस्ट स्पॉट बघायला नाही आवडत. त्या पलीकडे काहीतरी जागा शोधत जाणं मला आवडतं. मग त्या जागा कधी साहित्यातून मिळतात, कधी गाण्यातून मिळतात. म्हणजे अगदी छोटी 2 उदाहरणं द्यायची झाली तर असामी जे पुलंचं पुस्तक आहे त्यामध्ये गिरगाव आणि पार्ल्यातल्या अनेक जागांचे उल्लेख आहेत. तर मी अगदी पुण्यात होते, मला माहिती नव्हतं मुंबई काय, तेव्हापासून मी त्या जागा ऐकत होते आणि मग तिथे गेल्यानंतर मी त्या शोधल्या आणि मला खूप कमाल वाटलं आणि असं वाटलं की मी पहिल्यांदाच इथे येते पण कदाचित मी आधी इथे येऊन गेली आहे. तर त्या अनुषंगाने फिरायला खूप मजा आली. त्यानंतर मला अभिवाचन करायला खूप आवडतं. मला असं वाटतं की मी अभिनेत्री तितकी काही फार चांगली नाही आहे, पण अभिवाचन हा जास्त माझा झोन आहे. कारण तिथे तुमच्याकडे फक्त शब्द असतात आणि तरीसुद्धा तुम्ही एका वेगळ्या जगाची सफर लोकांना घडवून आणता आणि तिथे जास्त दृश्यात्मकता फारशी नसते, तर खूप जास्त मुळापासून गोष्ट ऐकली जाते अभिवाचनामध्ये असंही मला वाटतं. तर आठवणीतील पत्र आणि तिच्या गोष्टी नावाचे 2 अभिवाचनाचे कार्यक्रम आम्ही आमचा मित्रमंडळींचा गट आम्ही करतो आणि त्याला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स पण येतो. मला कथक करायला खूप आवडतं. मी 12 वर्ष कथक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. अजून एक खूप अर्थातच ऑब्व्हियस छंद म्हणजे मला वाचायला खूप आवडतं. वाचन आणि लेखन हे अगदीच एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं लहानपणी खूप जास्त वाचन व्हायचं. मला वाटतं ह्या आजच्या पिढीच्या सगळ्यांचाच हा मुद्दा आहे की आता स्मार्टफोन्समुळे तितकं वाचलं नाही जात. पण तरीसुद्धा जर न्यूजपेपर तुम्ही फोनवर वाचा किंवा काही लेख असतील ते वाचणं, तर वाचणं हा त्यातला की फॅक्टर आहे आणि मला वाटतं की ते नाही सोडलं पाहिजे. मध्यंतरी मी असंही करत होते की आठवड्याला 1 पुस्तक वाचायचं असतं. अशी वर्षभरात मी 52 नवीन पुस्तकं वाचली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याचा हळूहळू मला बाकी गोष्टींमध्ये पण खूप फायदा होतो आहे. तर वाचन हा सगळ्याचा खूप गाभा आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी खूप रूढार्थाने याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. मी मास कॉम किंवा काहीही शिकलेली नाही आहे. मी सायकॉलॉजीची ग्रॅज्युएट आहे. पण मला असं वाटतं की अंतिमतः कुठल्याही गोष्टीचा गाभा हाच असतो की तुम्ही गोष्ट कशी सांगता. हे सगळं स्टोरी टेलिंगशी संबंधित आहे आणि जाहिरात पण जर तुम्ही मला एक गोष्ट सांगायची आहे, मला एक गोष्ट विकायची आहे यापेक्षा मला एक गोष्ट सांगायची आहे या हेतूने जर जाहिरातींकडे पाहिलं तर खूप मजा करता येते आणि छान जाहिराती पण करता येतात असं मला वाटतं. तर सेतू हे मुळातच पुण्यातली खूप नावाजलेली एजन्सी आहे आणि ती ओळखली अशासाठी जाते कारण ती एका कॉपीरायटरनी सुरू केली. तर मला ते खूप छान वाटलं की त्या वातावरणात पूर्णपणे कंटेंटला किंवा शब्दांना महत्त्व असलेलं काम करून बघता आलं. दुसरं म्हणजे ते खूप जास्त लोकाभिमुख काम आहे जाहिरातींचं, कारण ते पटकन लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे. म्हणजे तिथे खूप आर्ट फिल्म झोन ठेवून नाही चालत. तर जितकं सोपं आहे, जितकं पहिल्यांदा मनात येणारे शब्द आहेत
ते वापरून साधं कसं लिहिता येईल ह्याचा खूप छान रियाज तिथे झाला. कारण असं म्हणतात की साधं लिहिणं सगळ्यात जास्त अवघड असतं. आपण लिहायला लागलो की आपल्याला ते अलंकारिक आणि असे शब्द जास्त पटकन सुचतात. पण जसं बोली आहे तसं लिहिणं, आणि आपण कोणीतरी खूप लोकांच्या जवळचे आहोत आणि त्यांना सांगतोय की ही गोष्ट छान आहे, ही वापरून पहा, इतक्या सहज पद्धतीने लिहिणं हे तिथे शिकायला मिळालं. आणि चितळे तर म्हणजे पुण्याची असल्यामुळे मला खूपच जवळचा ब्रँड आहे. आणि त्यातून मग चितळे जेव्हा क्लायंट म्हणून आले तेव्हा त्यांच्या जाहिरातींवर काम करायला सुरुवात झाली. त्यातली एक खूप छान आम्ही काम केलं होतं ते म्हणजे पुलंची पात्र जर आजच्या काळात असती तर त्यांची इंस्टाग्राम अकाउंट्स कशी असती असं एक केलं होतं. तर तो मला असं वाटतं की थोडा माझ्या जेनझी असण्याचा मुद्दा होता आणि या सगळ्या परंपरेशी जोडले पण असणं, तर ते खूप छान पद्धतीने एकत्र तिथे करता आलं. आणि जो त्यातला थोडासा पुणेरी टच जो असतो तो पण, आणि नात्यांचा गोडवा जपतो आपण, हे सगळं एकत्र करता आलं. एक जितेंद्र जोशीची जाहिरात होती महाराष्ट्र दिनानिमित्त, तर तीसुद्धा खूप मजा आली होती लिहायला. आणि एक छान नाव असलेला लोकांच्या जवळचा ब्रँड जेव्हा त्याच्या थ्रू तुम्हाला बोलायला मिळतं तेव्हा ती किती मोठी संधी असते आणि काय पद्धतीचा रीच त्यातून मिळतो. तर ती जबाबदारी पण कळली आणि धमाल पण खूप आली. तर अजून एक महत्त्वाचं काम तिथे असताना करता आलं ते म्हणजे आम्ही एक आरोग्यवारी नावाचा उपक्रम केला होता. सह्याद्री हॉस्पिटल्स हा पुण्यातला एक नावाजलेला ब्रँड आहे आणि हॉस्पिटल्सची चेन आहे त्यांची. तर त्यासाठी आम्ही कायमच काम करत होतो, पण त्यांना आरोग्याचा संदेश देणारं काहीतरी करायचं होतं. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपण आरोग्याचे अभंग करू शकतो. कारण अभंगांचा जो आपला वारसा आणि परंपरा आहे ती अशीच आहे की काहीतरी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती सहजपणे लोकांच्या ओठावर रुळेल अशा पद्धतीने ती सांगणं. तर असे आरोग्याचे अभंग लिहूया असा आम्ही प्रस्ताव मांडला आणि खूप सगळ्यांना ते आवडलं. तर वर्षभर म्हणजे 365 अभंग, आरोग्याचे अभंग मी लिहिले. त्यातला रोज एक अभंग सकाळमध्ये छापून येत होता आणि त्यानिमित्ताने मी पण खूप गोष्टी शिकले आरोग्याबाबतच्या. पण लोकांचा पण त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. मग एक गोष्ट मला खूप छान शिकायला मिळाली की जितकं आपण आपल्या मातीत रुजलेलं काहीतरी करू तितकं जागतिक दर्जावर ते उभं राहतं. तर त्याचं मग उदाहरण असं की आम्हाला ॲबी वंशो अवॉर्ड्स म्हणून जाहिरात क्षेत्रातले अत्यंत प्रतिष्ठेचे अवॉर्ड्स असतात. तर तिथे आम्हाला 4 पुरस्कार या कॅम्पेनसाठी मिळाले. सेतूबाबत मी कायम खूप ग्रेटफुल आहे, कारण त्यांनी मला पहिल्यांदा लेखक म्हणून रोज तू ये, तुला उद्या पण सुचेल असं एक विश्वास दिला. कारण आपण बाकी लेखक म्हणून कायम प्रोजेक्ट बेसिसवर काम करतो. तर मला काल सुचली एक एकांकिका आणि म्हणजे एकांकिकेचं काम झालं, पण मला उद्या सुचेलच ह्याची काही खात्री नसते आणि लहान वयात तो विश्वास तुमच्यावर दाखवणारं पण कोणी नसतं. तर सेतूनी मला वाटतं तो विश्वास माझ्यावर दाखवला आणि सेतूपासून पहिल्यांदा मी माझी लेखक अशी ओळख सांगायला लागले. तर त्या दृष्टीने सेतू माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. मी पुण्यातच असताना मला अचानक ही संधी आली आणि मला विचारलं गेलं की तुला असिस्टंट रायटर म्हणून एका मालिकेसाठी काम करायला आवडेल का? तर मी लहानपणापासून ती मुलगी आहे जी आजीसोबत संध्याकाळी सगळ्या सिरियल पाहायचे. तर त्या मोहातून पण मला असं वाटलं की हे जग अनुभवून बघता आलं तर खूप मजा येईल आणि मी लगेच होकार दिला. तर ती झी मराठीवरची मालिका होती, सारं काही तिच्यासाठी असं नाव होतं आणि ज्याला मी स्क्रीन प्लेला सहाय्यक म्हणून काम करत होते. तर मला एक खूप वेगळंच जग माझ्यासाठी खुलं झालं. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या सिरियलमुळे मी मुंबईला गेले आणि खूप नवीन संधींची दारं माझ्यासाठी उघडली गेली आणि सिरियलचं जग कशा पद्धतीने चालतं हे बघणं खूप वेगळाच अनुभव होता. एक तर सतत लिहायला लागतं म्हणजे, आणि काहीही वेगवेगळे बदल असतात. कधीकधी प्रॉडक्शनच्या दृष्टीने तुम्हाला बदल करायला लागतात, कधीकधी ॲक्टरची अवेलेबिलिटी नसते आणि कायम टू द पॉईंट लिहिणं किंवा लोकांना उद्या पण वेळ काढून हे बघावं वाटेल असं लिहिणं, त्याचा शेवटचे 30 सेकंद त्याची असतील ती कशा पद्धतीने लिहायची किंवा ब्रेकच्या जस्ट आधीचा भाग कशा पद्धतीने लिहायचा, तर हे सगळं शिकायला मिळणं खूप कमाल होतं. पुण्या मुंबईचं विश्व सोडून त्या पलीकडे एक महाराष्ट्र आहे आणि त्यांना कशा पद्धतीच्या गोष्टी आवडतात हे शिकायला मिळालं. तर मला असं वाटतं की जरी आत्ता फिल्म्स किंवा बाकी माध्यमांसाठी मी लिहित असले तरीसुद्धा नाटक हे अत्यंत जिव्हाळ्याचं माध्यम आहे. पण नाटकाचा जो तो जिवंतपणा आहे आणि तुम्ही त्या क्षणी प्रेक्षकांसोबत नाटक अनुभवणं आहे, ते मला असं वाटतं की इतर कुठंच बघायला नाही मिळत. एकतर मी अक्षरनंदनची विद्यार्थिनी आहे, जिथे मी पहिल्यांदा नाटक करायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच आहे आणि आपल्याला हे करताना तहान भूक काही कशाचं भान नाही राहत आणि आपल्याला नाटक करावं वाटतं.
तर तिथून मग मी कॉलेजला गेले आणि पुरुषोत्तम नावाची गोष्ट आयुष्यात आली. तर या काळात मी टिळा, विपाशा, ऑस्कर आणि रंग या 4 मला असं वाटतं की थोड्या महत्त्वाच्या माझ्यासाठी असलेल्या एकांकिका आहेत ज्या लिहिल्या. त्यातली जी विपाशा होती तिला आम्हाला पुरुषोत्तमला जयराम हर्डीकर करंडक म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका हे पारितोषिक मिळालं आणि त्यानंतर सुद्धा भरपूर स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली. की जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की काही लिहिलं नाही जाते आपल्याकडून चांगलं किंवा आता आपण लिहू शकतो का खरंच, हे जे असे चढउताराचे काळ येतात, तेव्हा मी विपाशामधले जे काही माझे आवडते मोनोलॉग्स आहेत ते माझे मीच म्हणते आणि मला खूप असं बळ मिळाल्यासारखं वाटतं. तर त्या दृष्टीने ती खूप जवळची एकांकिका आहे माझ्या. स्क्रीन वेबसिरीजवर कसं असतं की प्रेक्षक तुम्हाला समोर दिसत नाही तरीसुद्धा लोकांना खेळवून ठेवणं, हे जेव्हा तुम्ही लाईव्ह प्रेक्षागृहात एखादं काहीतरी तुमचं सादर होताना बघता त्यातून आलेलं ज्ञान तिथे खूप उपयोगी पडतं आणि नकळत तुमच्या मनात एक प्रेक्षक तयार राहतो की हे लोकांना बघताना कसं वाटेल. तर ते भान मला वाटतं नाटकाने दिलं. तर मी ज्या 4 महत्त्वाच्या एकांकिका सांगितल्या, टिळा, विपाशा, रंग आणि ऑस्कर, तर त्या माझ्यासाठी लेखक म्हणून अर्थातच कायम महत्त्वाच्या होत्या कारण त्या मी वेगवेगळ्या टप्प्यांवर लिहिल्या आणि वेगवेगळे प्रयोग त्यात करून पाहिले. पण अजून एका अर्थाने त्या अशा महत्त्वाच्या ठरल्या की महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकाचा राशम दातार हा नाट्य पुरस्कार मला या 4 एकांकिकांसाठी एकत्रितरित्या मिळाला आणि ती एक खूप मोठी कौतुकाची थाप होती पाठीवरची. त्यामुळे मला असं वाटतं की हे पुरस्कारांचं कौतुक तेव्हा खूप पूर्णपणे स्वीकारून घ्यावं, पण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कोऱ्या कागदासमोर जाऊन बसावं कारण तिथे परत तीच कसोटी आहे आणि तीच परीक्षा आहे. जे सगळं मिळालं आहे त्यातून शून्य होता येईल. एस्पेशली या वर्षानंतर तर मी हे स्वतःवर प्रयत्नपूर्वक काम करते आहे की आपल्याला अजून कुठे जायचं आहे आणि कशा पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत ह्याकडे कायम जास्त फोकस असला पाहिजे. मला वाचनाची खूप लहानपणापासून आवड होती तर त्याचं श्रेय पूर्णपणे घरच्यांना जातं. म्हणजे मला असं कायम वाटतं की मुलं आईबाबा जे करताना पाहतात ते पाहून खूप शिकतात. तर मी कायम हे पाहिलं आहे की आईबाबा पुस्तकं वाचतायत किंवा पुस्तकांबद्दल बोलतायत किंवा आज रविवार आहे तर आज मग पुस्तकांच्या दुकानात जाऊया, पुस्तकं आणूया. त्यानंतर लहानपणापासून अगेन आजी आजोबा किंवा ह्या सगळ्यांकडून मी सतत रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकल्या आहेत, पंचतंत्र ऐकलं आहे. तर गोष्टी सांगण्यात काय गंमत असते ते मला असं वाटतं की तो धागा मला तिथून मिळाला. मला सांगायला आवडेल की यशवंतराव चव्हाण सेंटरची एक फेलोशिप असते जी कादंबरी लेखनासाठीची 2025ची मला मिळाली आहे. कादंबरी लेखन हा एक खूप वेगळंच पुन्हा माध्यम आहे गोष्ट सांगण्याचं आणि ते पुन्हा मला माझ्या पुस्तकांच्या आवडीच्या जवळ घेऊन जाणार आहे की त्याचं एक पुस्तक होईल असं. तर त्या अनुषंगाने मी आता प्रयत्न करते की एक कादंबरी लिहिणं कसं असतं. तर लवकरच होपफुली ती सगळ्यांच्या भेटीला येईल. तर मला लहान मुलांसाठी लिहायला पण खूप आवडतं. लहान मुलांसाठी लिहायचं एवढंच असतं की तुम्हाला मजा आली पाहिजे आणि मुलांना मजा आली पाहिजे. तर तसं मी स्टोरीटेलसाठी पण 30हून जास्त गोष्टी लिहिल्या ज्या बेड टाईम स्टोरीज म्हणून तिथे उपलब्ध आहेत आणि खूप छान त्यांना प्रतिसाद मिळतो. आणि त्या व्यतिरिक्त क्वेस्ट या संस्थेसोबत जे लहान मुलांसाठी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करतात तर त्यांच्यासाठी सहभागी वाचनाची 2 पुस्तकं मी लिहिली ज्यातल्या एकाचं नाव आहे नावात काय आहे आणि दुसऱ्याचं नाव आहे टेबल खालचं जग. मला अशी पुस्तकं लिहायला आवडेल जी पुलंच्या किंवा माधुरी पुरंदरेंच्या पुस्तकांसारखी असतील, जी भेट द्यायचं म्हटल्यावर पटकन आठवतात पण देता येत नाहीत कारण ती सगळ्यांकडे असतात. तर अशा प्रकारचं जर काहीतरी घराघरात पोचणारं करता आलं, घराघरातल्या मुलांना गोष्टी सांगणारं करता आलं तर तसं करायला मला खूप आवडेल. की मी खूप वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहित गेले तर त्याच्यासाठी कायम दरवेळेला त्या माध्यमाचं शिक्षणच असलं पाहिजे असं नाही, पण तुमच्यात जितकी शिकायची वृत्ती असेल आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून किती सजग असाल. म्हणजे मला असं वाटतं की काहीही फिल्म असो, सिनेमा असो, नाटक असो, ते तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहताना तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याशी जरी तुम्ही ते ताडून पाहिलं तरीसुद्धा मग तयार करताना तुम्हाला काय असावं लागतं ह्याचा विचार करता येतो, जे अगदी जाहिरातींना पण लागू होणार आहे. आणि जितकं तुम्ही लोकांच्या जवळचं लिहायचा प्रयत्न कराल, जितकं साधं लिहायचा प्रयत्न कराल तितकं ते अवघड असतं आणि कायम त्या दृष्टीने प्रयत्न करत गेलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रात अपयश आलं तर अपयश येतं आणि यश मिळालं तरी ते एकदम खूप भरभरून येतं. तर ते खूप चढउतार खूप जास्त असतात. तर त्या दोन्हीमध्ये संयत राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि खूप अवघड असतं हे करणं. ज्याच्यासाठी कौतुक झालंय ते मागचं काम आहे, ते होऊन गेलंय. उद्या माझ्यासमोर एक कोरा कागदच असणार आहे, त्याच्यावर पुन्हा लिहायचंच आहे. तर ही जाणीव घेऊन पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं.